त्या दिवशी काजू सोलायला दिले ना, ते झाले पण तेव्हा घेऊन आलेत. आणि साला आम्ही घेऊन आलो आहे बघा. का माहिती आहे, धुरी वगैरे करायला बरं मच्छर जाते. आणि काका खळत अरे देवा. मग अरे आले का सरप्राईज वा वा मस्त. हे बघा किती पॅकेट आहे ती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हां ते थोडेसे आहेत. 11 पॅकेट आमचे काजू झाले. हे बघा ते 8 किलो काजू होते आमचे स्वतःच्या काजूचे. मस्त वाटलं आम्हाला, समाधानाने आनंद पण. चल फोटो काढू एक. आता हे पाव किलोचं पॅकेट आहे. हो. नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. सकाळी ना खूप कामं केली, तुम्हाला दाखवते काय काय केलं ते. म्हणजे आज पुन्हा ना बटाटे चिप्स बनवले आणि काल बटाटा साबुदाण्याची चकल्या बनवल्या, तर सुकट टाकल्या. दाखवते वेळ नाही व्हिडिओ काढायला. आणि आज म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आम्ही काजू ते दिले होते ना मशीनला लावायला, म्हणजे फोडायला. ते आलेत काजू, आता आम्ही खातो आहे. बाकीचे पॅकेट तशी ठेवली, मुंबईला घेऊन जाणार. पार्थ गेलेला, पार्थचं घर आहे त्या पाठीमागे आहे, त्याशी दाखवलं मी तुम्हाला व्हिडिओ. तर आता मी काजू खातो, तुम्हाला पण दाखवतो आहे. आणि सकाळपासून लाईट गेली आहे, त्यामुळे जेवणाचा अजून काय पत्ता नाही, वाटप पण नाही काढलं आहे मी. बघू भाजी पण काय नाही, डाळ भात बनवेन नंतर. सोल काकांका बोलव. काका लांब बस बाबू जरा, मग दिसत व्हिडिओत. हाय वे भारी भाजल्याने या काजू. काय वाटी आणलं छोटीशी, दाखव एक सोडून. मस्त भाजले ना रे, मस्तच ना. घे घे, हे बघा काजू मोठे आहेत. खातो काकांका. काका साबुदाणा बटाटा चकले बघा सुकट ठेवले, एवढे झाले 1 किलोचे बघा. आणि हे बघा बटाटा चिप्स सुकट ठेवलेत, हवा येते म्हणून कपडा टाकल्यावरती, तरी पण उडतात ते बघा. चांगले भाजले ना. चला देवाला दाखवते, पण दाखवते तुम्हाला. पाणी पिते आधी, देवाजवळ ठेवले. सगळे कपडे वगैरे आता ना बांधून ठेवते. उशीची कवरं वगैरे धुतली, भांडी पण घासून ठेवते थोडी थोडी करून. हे बघा, हे बघा त्याशी घागर आणली ना छोटीवाली, पाणी खूप गार असतं याच्यात. भरून ठेवलेलं काल विहिरीत तुरटी आणि मीठ टाकल्यामुळे त्यातलंच पाणी पितात. आणि ते बाजूच्या घागर त्याच्यात एवढं नाही होत, कारण ती भाजलेली आहे. हां एकदम गार. हे बघा फ्रीजसारखं लागतं. सकाळी लाईट गेली, ते आत्ता आलं. त्यामुळे जेवण नाही मी, म्हणजे असं हिरव्याची उसळ करणार होती, वाटप वगैरे काढलेलं केलं नाही. मग भाकरी भाजली, झोपली नाही दुपारी जेवणाने. भाकरी भाजली, भेंडी वगैरेची भाजी केली आणि बेसनचं पिठलं केलं, पोदाचं नाही केलं. काल झोपलो आम्ही आणि आता उठलो. लाईट नव्हती तरी पण झोपलो, हवा येत होती. दरवाजा उघडा ठेवलेला. तिथं जाणार होतं ते तिकीट नाही भेटत आहे. नाही बोलले आता बघू परवाची काढते काय. परवाचा आता मी 4 तारीख कामाला सुरुवात करतो. त्या दिवशी पण ना मी बटाटा वेफर बनवलेले, खूप छान झालेले, म्हणून पुन्हा मी आज बनवले. हे बघा. आणि काल बटाटा चकल्या बनवले, दोन्ही आज सुकट टाकल्यात. ते आता संध्याकाळ जाई तर गोळा करते. मध्ये ठेव परत, आता उद्या काय नाही, एक जरा लावला. पाच मुलगी होय तो काय ना बाकी नको तो काहीतरी खूप बरोबर. कशाला मुलगी सगळं काम, मुलगीची कामाला करतो. नाही भारी झालं. तुझी आई मुलगी पण नाही ना, ती
फक्त मदत. शांतराव काकी. अरे होय अरे एक मुलगा हा ना निहार हा ना भाव तू मुलगी नको बहीण नव्हती हे नको होता कसं काय आहे ती पुढे. कुठे पडलं तर काय नाही. पार्थ आम्हाला ना सगळ्याच कामात मदत करतो म्हणजे कोणतंच काम नाही बोलत नाही. तो बघा आता ना वेफर गोळा करायला पण लागला. 2 उन्ह पाहिजे. हे बघा हे बघा पापड. बागे साहेब बघा मी लावते हे बघा पापड. बघा चला आता इकडचे गोळा करतोय. अभी मैं आपको अरे आले काका आले. और चीज दिखाऊंगा. काका क्या कर रहे हैं? अलग अलग व्हरायटी. एकत्र ठेवा ना. हा ते काका काय करतायत. काका काजी. हा ते काजी बोंडू पडले ते बघा तेवढे बोंडू आता परत किधर ठेव खाली आपण दुसरा ह्या आणूया. ये हमारी रेसिपी. हा इथं ताट एका टाकायचं बंद कर जरा आता. ओके. ये देखो गाइस. हा फोटो काढते तू. एक ये है और एक ये पकड़ लो. हे विसरायला वेळ नाही. खूप वेळ सकाळपासून कामच आहेत. एक संपलं तर दुसरं महिन्याभरचं काम आहे 8-10 दिवसात आटपतोय. लोणचं करायचं आहे. अजून भांडी घासायचे, पोटॅटो कपडे धुवायचे, लादी पुसायचे. कालपासून लादी पुसायला बघते नाही जमलंय. हात धुवून येते आधी. गूळ चिरते आता लोणचं करायला. दुपारी घ्यायचं करायला मुंगी आल्या असं ठेवलं चिरून ठेवते मी नेहमी गूळ. जे लागेल ते कशाला तर मग वापरते. फावल्या वेळात माझं काम असतं. गूळ चिरणे, वेलची सोलून ठेवणे, लसूण सोलून ठेवणे. कधी लागेल तर लगेच घेता येतं ना. बंद करा मग. आपला घे. तुमच्याकडे ना रानगवे येतात रोज 12 वाजता 2 वाजता आणि रोज वाट बघतो कधी दिसत आहेत ते. रात्रीचे तिकडून येऊन जातात. रात्री आम्ही 12:30पर्यंत जागे होतो तर ते रात्री आले 2 वाजता. तिकडे ना पारा देतात ते राजूचे बाबा आणि खूप गाववाडीतले आमचे आहेत 4-5 माणसं. तर मग फेरे मारतात बॅटरी घेऊन. रात्री ते 12:30 आम्ही जागे होतो. वरती टेरेसवर बघत होतो 2 वाजता येईल आहे ना पार आहे माझ्या घरात येथून जातात. सांगितलं ना तुम्हाला इथून गवेतात. खूप नुकसान केलं. एवढी भाजी बिजी लावली होती ना. नाचणी बिचणी काय ती सगळं वाट लावून खाऊन टाकलं. खात येतात खाता ते परत जंगलात जातात. आणि तिथे डोंगर आहे ना तिकडे. पाच बोलता आज आपण जागरण करून बघूया. दिसा होय व्हिडिओ काढूया है ना. वाट तो तर अंधारात नाही दिसत. त्या दिवशी बघितला नाही रे. डोळे चमकताना. हां डोळे त्याच्या घराच्या तीन गेल्याने बघितलं. खूप होते. काय होतं त्याला कडक होता. मस्त होतं संध्याकाळ झाली ना खूप थंडगार वाटतं. थंडी वाटते थंडी. हे सुकलेली पानं बिनं काढत राहतात. किडलेली सुकलेली. लोणच्याला आता फोडणी देते. या ना कैऱ्या चिरल्या मी. त्याला मीठ हळद लावून ना 10 ते 12 तास ठेवलेला. नंतर पुन्हा मी ना गाळून घेतलं सगळं. म्हणजे पाणी होतं मिठाचं ते. आणि बघा सडसडीत सुकलेत. हे बघा पूर्ण पाणी नितळलं. लसूणची फोडणी. तेल टाकलं थोडंसंच. एवढी लसूण. मोहरी टाकते. मोहरी जरा जास्त टाकते 1.5 चमचा.
आणि हिंग. लसूण जास्त नाही करत होणार. जास्त करपवायचं नाही. अजून मी नवीन मसाला वापरला नाही, आता अगोदर आणलेला होता ना. तिखट आहे जरा मसाला, कमी टाकते. विकतचा आहे ना, बंद करते करते मसाला. थोडंसं मीठ अगोदर याच्यात टाकलेलं आहे, ह्याच्यात फक्त थोडं टाकणार आहे. कैरीच्या फोडी. बास्केटचा खूप उपयोग झाला. शिजून देत, पाणी सुटणार. बारीक गॅसवर ठेवते. ते धुवून टाकते. आता मसाला त्याला थोडंसं शिजवलं. आता त्याच्यात गूळ टाकते बघा. अजून अर्धी वाटी टाकणार. आणि अर्धी वाटी गूळ. ते शिजवणं चांगलं. झाकण ठेवून. गॅस पूर्ण बारीक आहे. शिजते ते गुळाच्या पाकात. तर फोडी सगळ्यांना मऊ होणार. हे सगळं आटेपर्यंत ना गूळ शिजवायचं. झाकण ठेवतो. बघा गोड लोणचं बनवलं. दाखवते तुम्हाला. लोणचं शिजताच ना मध्ये 10-15 मिनटं लाईट गेलेली, त्यामुळे पुढचं मी शूट नाही केलं. थंड झालं. उद्या भरते डब्यात. 1 किलो कैऱ्या म्हणजे 3च कैऱ्या होत्या आणि 1.5 वाटी गूळ. म्हणजे अगदी साध्या सोप्या घरगुती आणि कमी साहित्यात आपण हे गोड लोणचं बनवलं. आणि चवीला पण अप्रतिम झालं आहे. पाचने वडापाव घेऊन आलाय. वडापाव खाऊया. पाकट टाकून येत आहे. पण चटणी आहे ना याच्यात, मग टाकू. तसं तो टाकून ये. मी तेवढं जळत ना तर विजार चल नाही तर. पाव मस्त असतं गोल, म्हणजे मस्त आहे. सॉफ्ट असतात ते बघा. जेवणाचं नाही बनवता. घेऊ तू बघायचं मसाला. रस्ता येईल. ही ना घाटी मसाला असतो. लालवाली असते ती तिखट. भूक लागते. पाचची सायकल मग पाच घेऊन आलाय. सायकल किती वडे पाव पण सॉफ्ट आणि वडे पण. त्याचे ना एक पाव मी ठेवलेलं आहे चाय बरोबर खाऊ. काय मस्त लागलो चाय म्हणला. वातावरण एकदम मस्त आलंय. छोटा पाऊस पडणार. रोज वापरायची भांडी फक्त बाहेर असतात. बाकीची एक्स्ट्राची भांडी ना मी या टाकीत ठेवते. हे बघा ताटं सकाळ काढलेली 2 दिवसापूर्वी. ती घासली बघा, ठेवली ती खाली. ती आता ना ठेवते सगळी भरून. साचा पण काढलेला चकलीचा. आणि आडाळ आहे माझा स्टीलचा, कधीतरी एमर्जन्सीला. आणि तो पण माझा एवढा काय खास नाही, नवीन बनवायचा आहे. आता ताटं तिच्यात ठेवते. सुकलीत ती ताटं. नीट आहे ना, खूप मोठा आहे. बघू व्हिडिओ टाकलं तर पुसून घेते.
टोपं घासायचे, त्याची मिरच्या भाजून मी काळा झाला बघा. बाथरूममध्येच घासणार आहे. आणखी 2 टोपं आहेत बाहेर आणि एवढे कपडे आहेत आणि सगळे गोंधपट वगैरे ते आता मी धुणार आहे. वाजलेत 9 वाजून गेलेत. बाथरूम पण नाही घासलं आहे, त्याला ब्लिचिंग पावडर टाकून ठेवणार आहे. हा आणले, पाणी आहे म्हणून काय वाटत नाही. आता पहिले कपडे धुवून काढते. हा बघा, पार्थ रात्री आला आमच्याकडे झोपायला आणि आम्हाला ना मुरांबा घेऊन आला आहे, ठेवला ना आतमध्ये. थांबा दे भाऊ, इकडे पाणी पडला पुसते. हा गाणं ऐकतात हे आणि पार्थ झोपलं झोपाळावर. रिटायर झाले तर मजा करतायत बिचारे. पहिले वेळ राहिले इतके दिवस, 25 दिवस ना, 20-25 दिवस झाले ना. आता 5-6 दिवसच राहायचे. चांगले आराम करून दे. मंडळी सगळी कामं आम्ही आटोपली, आता जेवतो. खास भाताबरोबर आणि पारचाईने बघा मुरांबा दिलाय. लाईटीचा प्रकाश नाही जास्त पडला. छान झालं, मी खाऊन बघितलं. जेवतो आम्ही. तो सांगते कसं आलं आहे ते. सॉरी, मुरांबा पार्कनेच किसला ते. मस्त केलं नाही, जास्त ना गोड नाही, मस्त आंबट गोड तिखट. हा बघा, पार्थ येऊन झोपला आहे टेरेसवर झोपाळ्यावर. आता गौरेडी बघायला आला आहे रात्रीच्या. आता 12 वाजून गेलेत. 12 वाजून 10 मिनटं. समोर ना रोज गौरेडे येतात, त्याच्यासाठी बघायला आला आहे तो. बॅटरी बघ कुठे अडकवली आहे. आणि ह्यांना पण गौरेडे बघायच्यातून झोपत नाहीत. आज बघणार गौरेडे. हां बघ ना, बॅटऱ्या घेऊन आल्यात. आपली कुठे बॅटरी आहे ती बघा आमची. आणि पारची बॅटरी खूप पॉवरफुल आहे, लांबपर्यंत जाता प्रकाश त्याचा. मस्त झोपलं. थंडी आहे त्याला लागता, गार लागता मला वरती टेरेसवर. हे बघा.